यावेळच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका ठरवणार आहेत की महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचं भवितव्य काय असणार आहे। जे नॅशनल पार्टीज असतात किंवा राष्ट्रीय पक्ष असतात ते तगून राहतात, त्यांची एक सिस्टीम असते, पण जे रिजनल पक्ष असतात आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना नव्याने समोर जावं लागतं, नव्याने त्यांना आपली स्ट्रॅटेजी ठरवायला लागते आणि असे अनेक रिजनल पक्ष आपल्याला माहिती आहेत की जे निवडणुकीनंतर संपलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या निवडणुकीनंतर कळणार आहे की नक्की कुठली शिवसेना जिवंत राहील। आणि मी शिवसेना अशा करता म्हणतोय कारण महाराष्ट्रामधला खरा रिजनल पक्ष म्हणून जर कुठला ओळखला जात असेल तर शिवसेना हाच रिजनल पक्ष म्हणून ओळखला जातो। राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅशनल पार्टी होती आणि ती आता मतांची टक्केवारी घसरल्यामुळे महाराष्ट्रातला पक्ष झालेला आहे आणि त्याचे दोन भाग झालेले आहेत, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन नंतर करू। पण शिवसेना आणि महाराष्ट्र याचा एक संबंधच पूर्णपणे वेगळा आहे। त्याच्यामुळे शिवसेनेचं काय होऊ शकतं, शिवसेनेचं भविष्य आपण कशा पद्धतीने बघतोय यावरती मला ही चर्चा करायची आहे। आणि मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा बेस्ट पॅनल माझ्याकडे असूच शकत नाही। गिरीश कुबेर, मला काही वाटत नाही की तुम्हाला ओळख करून द्यायची गरज आहे। लोकसत्ताचे संपादक आणि राजदीप सरदेसाई, त्यांची पण ओळख करून द्यायची गरज नाही। आणि ऑफकोर्स प्रकाश अकुलकर यांनी शिवसेनेच्या इतिहासावर पुस्तक दिलं आहे, पण आज मात्र ते भविष्याबद्दल बोलणार आहेत। शिवसेना हा शिवसेना नावाचा इतिहास आहे असं पुस्तकाचं नाव होतं, त्यामुळे आज आपण भविष्यावरती बोलणार आहोत। खरं तर काय वाटतं तुम्हाला की सुरुवात कुठून करूया आपण? कोणी सुरुवात करू शकतो? इतिहासापासून सुरुवात करूया आपण की कधी तुम्हाला असं वाटलं तर आपण ही चर्चा करू की शिवसेनेचं भविष्य, शिवसेना दिसेल का आपल्याला पुढच्या 5-10 वर्षानंतर, असं आपल्याला वाटलं? शिवसेना पुढे टिकणार आहे का आणि शिवसेनेचं फ्युचर काय आहे याची चर्चा बाळासाहेब असतानाच अनेकदा झालेली आहे। 78च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना खूप मोठा सेटबॅक मिळाल्यावरती बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही मुंबईकरांनी माझा विश्वासघात केला आहे, मी शिवसेना सोडून चाललो। तेव्हा शिवसैनिक शिवाजी पार्कच्या मैदानावर व्यासपीठापुढे झोपले आणि म्हणाले की तुम्ही जाल तर आमच्या प्रेतावर। हे बाळासाहेबांचं नेहमीचं टेक्निक होतं की तुम्ही अंगार व्हा नाही तर आय विल रिझाईन। म्हणजे राजदीपने आमच्याबरोबरच पाहिलेलं आहे की नंतर त्यांनी रिबेलियन केलं आणि 2 दिवस लपून बसले होते, हे सगळं झालेलं आहे। त्यामुळे मी सांगतो आता की यांनी माझ्या पुस्तकाचा उल्लेख केला म्हणून सांगतो मी की 97 साली माझ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती वेन शिवसेना वॉज इन पॉवर इन महाराष्ट्र पब्लिश झाली। त्यानंतर मुंबईत एक चर्चासत्र झालं। राजदीप सरदेसाई वॉज वन ऑफ द स्पीकर्स, अदर 2 वेअर कुमार केतकर, राज ठाकरे आणि अरुण मेहता। त्या चर्चासत्राचा विषय अकोलकरांचे पुस्तक हा नसून शिवसेनेचे भवितव्य काय असा होता। त्यामुळे शिवसेना असतानाच अँड राजदीप मस्ट बी नोईंग वेन राजदीप अँड कुमार वेअर स्पीकिंग द बिटर क्रिटिक्स, मोठे टीकाकार शिवसेनेचे त्या काळातले 2 राजदीप आणि कुमार। 97 मधली दादरमध्ये झालेली चर्चा आहे इन द स्ट्रॉंग होल्ड आणि सुरक्षितपणे पार पडली। त्या चर्चेमध्ये फार इंटरेस्टिंग हा इतिहास आहे की राज ठाकरे थ्रूआउट दी चर्चा ते नोट्स घेत होते, कारण पॉईंट बाय पॉईंट त्यांनी राजदीप काय म्हणाले, कुमार केतकर काय म्हणाले यांना उत्तरं दिली। त्यामुळे शिवसेनेच्या भवितव्याची चर्चा ही कॉन्स्टंटली होत राहते। याला कारण असं आहे की शिवसेना वारंवार धोरणं बदलत आली, पण तरीसुद्धा एक काळ असा होता की केवळ बाळासाहेबांचा करिश्मा, त्यामुळे शिवसैनिक बाळासाहेबांबरोबर राहिला। आणि बाळासाहेब अडचणीत असले की आपण म्हणतो की शिवसेनेच्याच धोरणांमुळे मराठी माणसाला मुंबई सोडून बाहेर जावं लागलं, विरारला जावं लागलं, डोंबिवलीला जावं लागलं, पालघरला जायला लागलं, तो मुंबईत मदतीला येतो। मी मागच्या जेव्हा 2 इलेक्शनला BJPनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचा, तेव्हा 2 शिवसेना अर्थातच नव्हत्या, तेव्हा आमच्या एरियातलेच नव्हे तर विरार, पालघर, डोंबिवलीचे 70 वर्षाचे लोक येऊन घरोघर फिरून काम करताना नाही। म्हणजे कसं आहे की हा प्रश्न ना प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या आयुष्यात येतो, कारण प्रादेशिक पक्षाचं मूळच लहान असतं, जीव खूप लहान असतो आणि त्याचं स्थापन करता त्याच्यानंतर काय हा मुद्दा असतो। म्हणजे करुणानिधींच्या नंतर स्टॅलिन हा तिथे एक मार्ग निघाला, TDPचं एक वेगळे डिव्हिजन झालं, त्यांचं झालं तसं याच्या बाबतीत आपल्या TMCच्या बाबतीत हा मुद्दा येऊ शकतो, त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत येणार। त्यामुळे खरा कस कुठे लागेल की आपण प्रामाणिक प्रादेशिक पक्ष म्हणून सत्व टिकवण्यामध्ये यशस्वी ठरतो की नाही हे शिवसेनेला सिद्ध करावं लागेल, कारण नाहीतर 2 खेळाडू आहेतच, राष्ट्रीय स्तरावरती भाजप आहे आणि काँग्रेस पण आहे। त्याच्यामुळे प्रादेशिकतेचा
प्रामाणिकपणा जर शिवसेना राखू शकली तर अर्थातच तो पक्ष म्हणून जिवंत राहू शकेल. नाही, कारण की साहिल बघा ना, देशाभरात बहुतेक प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्ष आहेत. एक मध्य प्रदेश सोडलं की किंवा राजस्थान 2-3 असे हिंदी राज्य बेल्ट सोडला तर आहेत. आणि हिंदी बेल्टपणे पण बघा ना, उत्तर समाजवादी प्रदेशमध्ये पार्टी आहे, समाजवादी पण ती पार्टी कास्ट आहे, बेस्ड पार्टी म्हणूया आपण कास्ट त्याला. बेस्ड बघा बरोबर आहे, पण ती पार्टी उत्तर प्रदेशची आहे तशी. मला वाटतं प्रादेशिक जी भावना आहे त्याच्यासाठी जागा आहे प्रत्येक राज्यात. ते तुम्हाला ती जी भावना आहे ती कितपत तुम्ही पुढे घेऊ शकाल हा प्रश्न आहे. शिवसेनेसमोर हा मोठा प्रश्न होणार. जर ते पुढे घेऊ शकले नाही तर भाजप किंवा काँग्रेस, कारण की NCPकडे पण हा मोठा प्रश्न होणार आहे. फक्त तुम्ही शिवसेनेचं भविष्य बघू नका या इलेक्शनमध्ये. NCPचं काय होणार? NCP काँग्रेसमध्ये जाणार का? शिवसेनेचा मोठा घटक भाजपकडे जाणार का? पण मला अजूनही वाटतं प्रादेशिक सेंटिमेंट जी आहे ना, सेंटिमेंट आहे. पार्टी राहणार की नाही, पण सेंटिमेंट राहणार. याच्यात धोका कुठला मोठा आहे? धोका म्हणायचं की नाही, हा ज्याच्या त्याच्या अनुभवावरनं त्यांनी ठरावं. भाजपचं जे सगळं धोरण आहे, जी विचारधारा आहे, ती राष्ट्रीय स्तरावरती देश म्हणून एकत्र राहणं, प्रादेशिकता नसायला हवी असं भाजप मानतो. त्यामुळे तो दक्षिण आणि उत्तर हा जो संघर्ष आहे हा त्यासाठी आहे. प्रादेशिकता जर नष्ट केली तर हा देश म्हणून, हिंदू म्हणून उभं राहणं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रादेशिकता स्वतःसाठी कोरून काढायची आहे, हे जास्त आव्हान आहे. नाही, आणि ह्याच्यावर मी बघितलं साहिल, भाजपवर काय टीका होते की प्रादेशिक पार्टीला ते संपवतात. गोव्यात घ्या, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, दुष्यंत चौटाला आत्ताच लेटेस्ट एक्झाम्पल JJP. आसाममध्ये घ्या, आसाम गण परिषद संपवलं. पण मला अजूनही वाटतं की महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कोणाला संपवायचं एवढं सोपं नाही आहे. कारण की जसं तू म्हणालास, शिवसेनेचा वोट बँक आहे ना, तो 15% असेल, 20% असेल, 25% पर्यंत पण जाऊ शकतो. त्या वोट बँकला संपवणं सोपं नाही आहे. बरोबर, म्हणून ती प्रादेशिक प्रामाणिकता असायला. हा, प्रामाणिकता. आणि मला वाटतं एक डायरेक्शन पाहिजे. आता एक धोरण तुम्हाला पाहिजे. ते आता चालणार नाही की तुम्ही ॲडॉकिझम करा, एक दिवस कुठल्या पार्टीबरोबर तुम्ही जे जुनी शिवसेना करायची, प्रत्येक पार्टीबरोबर त्यांनी अलायन्स केला. आता ते चालणार नाही. आता तुम्हाला एक क्लॅरिटी पाहिजे. जर क्लॅरिटी राहिली तर शिवसेना राहणार. जर क्लॅरिटी नाही राहिली तर मला वाटतं कदाचित भाजप वाढेल. आपण कुठल्या शिवसेनेबद्दल म्हणतोय? आपण महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचं तेच झालं ना, नाही, क्लॅरिटी नव्हती. बरोबर आहे ना, पण आपण महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचं झालं जसं की तो महाराष्ट्राचा मुद्दाच संपून गेला. म्हणजे ते नावच इटसेल्फ फार इंटरेस्टिंग आहे, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी. नाही, तरीही 90च्या दशकेत मला अजूनही आठवतं मी गोव्यात होतो. हा, गिरीश होता तेव्हा. तुम्ही गोव्यात संपादक आणि पहिल्यांदा मला वाटतं एक भाजपचा MLA आपले हे मनोहर पर्रिकर झालेले. आणि तेव्हा पूर्णपणे जोर होता महाराष्ट्रवादी गोमांतकचा पार्टीचा. BJP वॉज छोटी पार्टी होती, छोटी 4 जागा पार्टी. निवडून आता बघा ना, कुठे महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी. तर ते लहान राज्य आहे. मोठ्या राज्यात ते करणं तेवढं सोपं नाही. एक्झॅक्टली. इशू कुठला येणार आहे? अतिशय महत्त्वाचा मुद्दा कुठला येतो माहिती आहे का? भाजपची जी मांडणी आहे ना, ती प्रादेशिकता संपवून संपूर्ण देशाकडे, म्हणजे हे संघ तर अधिकृतपणे म्हणतो, ती संघाची अधिकृत मांडणी तीच, म्हणजे संघ हा वेगळ्या पद्धतीने भाषा करतो. राष्ट्रीय पक्षाची तीच त्यामुळे भारतासारख्या संघराज्य व्यवस्थेमध्ये ही प्रादेशिकता टिकणार की नाही हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरेल. आणि त्याच्यात शिवसेनेची कसोटी आहे. कारण तुम्हाला जर काही स्वतंत्र धोरण नसेल आणि त्या धोरणासाठी तुम्ही, भाजप हा काँग्रेसपेक्षा जास्त आव्हान आहे शिवसेनेसमोर. बरोबर आहे. कारण काँग्रेस हा जगा आणि जगू द्या या तत्वज्ञानावर चाललेला पक्ष. तुम्ही जगा, आम्ही जगतो. भाजपची मांडणी तशी नाही आहे. भाजप तुम्हाला गिळंकृत करून टाकतो आणि मग तुमचं अस्तित्वच संपून जातं. हे शिवसेनेसाठी अत्यंत मोठं आव्हान ठरेल. आपण कुठल्या शिवसेनेबद्दल म्हणतो? उद्धव ठाकरे यांची शिवसेना. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की हीच खरी नाही, खरी शिवसेना कुठली? कारण काय मी सांगतो, याचं कारण सांगतो. आपल्याकडे आपल्याला पॅरामीटर काय असतात? निवडणुका असतात, बरोबर आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना टिकून राहिल्यात. आता त्याच्या मागची कारणं वेगळी असतील. भाजपची मतं मिळाली, कायद्याच्या पलीकडे सुद्धा एक, म्हणजे फारच मोठं नाव घ्यायचं झालं तर बाळ गंगाधर टिळकांच्या कोर्टामधलं, न्यायालयामधलं विधान आहे. कायद्याच्या पलीकडे सुद्धा एक काही घटना व्यवस्था असते की नाही? आता कायद्याच्या व्यवस्थेमुळे किंवा कायदा व्यवस्थापनामुळे शिवसेनेचा जो प्रश्न आहे तो निकालात निघालेला नाही. पण त्याच्या पलीकडे एक जनभावना, एक राष्ट्रीय मत, राज्यस्तरीय मत हा मुद्दा असतो की नाही? त्यामुळे जोपर्यंत भाजपला गरज आहे, भाजपला आवश्यकता आहे,
तोपर्यंत दुसरी शिवसेना म्हणजे मी एकनाथ शिंदे आणि त्या कारण त्यांना आव्हान असेल की भाजपची गरज संपल्यानंतरचं काय, हा मुद्दा त्या शिवसेनेपुढे असेल. आणि एक लक्षात घे, मोठ्या शिवसेनेला भाजप सहज गुंडाळून टाकू शकला तर त्याचा एक घटक असलेल्या छोट्या शिवसेनेला भाजपला गुंडाळणं फार अवघड नाही, जाणार पण नाही. तरी सुद्धा एका इंटरेस्टचे लोक की ज्यांना सत्तेमध्ये राहायचंय ते एकत्र आलेले आहेत आणि त्या पद्धतीचा पक्ष हा शरद पवारांनी महाराष्ट्रात चालवलेला आहे की एका इंटरेस्टचे असलेले लोक त्यांना एकत्रित ठेवणं, ते त्या भागातले स्टॉलवर्ड्स, त्या भागातले त्यांच्या भागावरती कंट्रोल असलेले लोक यांना घेऊन पक्ष चाललेले आहेत आपल्याकडे. त्याच धर्तीवरती एकनाथ शिंदेचा पक्ष पण चालू शकतो ना. आज आपण बघतोय की ते सुद्धा तेवढ्याच प्रकर्षाने त्यांच्याकडे सीट्स मागतायत, तेवढ्याच प्रकर्षाने आपलं म्हणतात की आम्हाला टिकवायचं आहे. तुम्हाला नाही वाटत? मला नाही वाटत की एकनाथ शिंदे यांचा पक्ष इंडिपेंडंटली काम करू शकेल. आज केवळ एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत म्हणून ते महाराष्ट्रभर जाऊन फिरू शकत आहेत. ठीक आहे ना, उद्या परत सत्ता आली आणि मुख्यमंत्री झाले तर मग तर प्रश्न वेगळा राहील ना. पण एकनाथ शिंदे हे बाहेर पडून डायरेक्ट त्यांना सत्तेत जाण्याचं आमंत्रण होतं, त्यांच्यावर प्रेशर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण त्यांना पॉवर मिळणार डेफिनेटली. कमीत कमी उपमुख्यमंत्री होणार असं तर आश्वासन 100% असेल. देन अमित शहा मुख्यमंत्री होणार हेच आश्वासन होतं. हां, व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणून ते गेले. त्यांनी छगन भुजबळांसारखे ते इंडिपेंडंटली बाहेर आले नाहीत काही विशिष्ट आमदारांना घेऊन. त्यांनी मोठा लार्जर दॅन लाईफ गेम केला, ज्याला क्विड प्रो क्वो म्हणता येईल, साटल ऑटो म्हणता येईल. असं त्यांनी केलं की मी येतो पण मला मुख्यमंत्री करा. आणि फायनली बी जे पीला जर हा महाराष्ट्र जिंकायचा असेल, शतप्रतिशत भाजप अशी घोषणा बी जे पीने दिलीच होती मुंड्यांच्याच काळात. तर त्यांचे आता 2 शत्रू आहेत. एक शरद पवार तर पहिल्या दिवसापासूनच होता, 90s पासून सगळं मुंड्यांनी केवढी कॅम्पेन चालवली होती. आता त्यांचा दुसरा शत्रू हा उद्धव ठाकरे आहे. कारण 2019मध्ये केवळ उद्धवने त्यांना महाराष्ट्राची पॉवर मिळू दिलेली नाही. पण मला एवढं सांगा, जर उद्धव ठाकरे या इलेक्शनमध्ये युबीटी सेनाला यश मिळालं नाही मग तर काय मग होणार? युबीटी Exactly. सेनाचं काय? तोच मुद्दा आहे ना. तो आहे ना. नाही, एकनाथ शिंदे तर तुमचं पटलं की एकनाथ शिंदेला सत्तेत राहावंच लागेल. उद्धव ठाकरेंचं काय? म्हणूनच दोन्ही शिवसेनेना ही प्राणांतिक लढाई आहे. अच्छा, दोन्ही शिवसेनेसाठी म्हणजे ही अस्तित्वाची लढाई. अस्तित्वाची टू लढाई. ऑर डाय म्हणतात तशी लढाई. अस्तित्वाची खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई. कारण जर उद्धव ठाकरे त्यांच्याकडच्या नेत्यांना किंवा त्यांच्याकडच्या कार्यकर्त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत आणि ते जर यश एकनाथ शिंदे यांना मिळालं तर उरले सुरले लोकही जातील ना. आणि मग काय होणार? मग तोच तर मुद्दा ओरिजिनल असेल. शिवसेनेचं काय? ठाकरे परिवारांचं काय? म्हणूनच जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत ही शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना ही राहील. जोपर्यंत भाजपची गरज आहे तोपर्यंत ही शिवसेना राहील. त्याच्या पुढे जेव्हा कधी ना कधीतरी कोणाची नाही, जर फडणवीस मुख्यमंत्री झाले किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर मग काय? तर अर्थातच मी काँग्रेसकरता झाला मुख्यमंत्री तर त्या शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा चैतन्य मिळेल. भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चैतन्य मिळेल. नाही झाला तरच हा तर मुद्दा. म्हणजे एक मिनिट म्हणजे गिरीश, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बेसिकली एकनाथ शिंदेना जर त्यांची शिवसेना टिकवायची असेल तर मुख्यमंत्री व्हावंच लागेल? या उद्धव ठाकरेंना शिवसेना टिकवायची असेल तर मुख्यमंत्री नंबर नाही 1 झाले तरी चालेल. नाही झाले तरी चालतील. भाजप झालेला नाही, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता का मला? Correct. हा मुद्दा बरोबर बरोबर आहे. नाही, कारण की दिल्लीत अशी चर्चा आहे की इलेक्शन नंतर उद्धव ठाकरे परत जाऊ शकतात का भाजप मध्ये, ही अशी चर्चा आहे सध्या. आता राजदीप राजकारणाचा रंग असे आहेत ना, महाराष्ट्रात काही होऊ शकतं. महाराष्ट्रात देशातही कुणीही कुठे जाऊ शकतं. विद्याचरण शुक्ला आणि सुखराम हे भाजपचे नेते होऊ शकतात, काही होऊ शकतं. नाही, आता ह्या चर्चेच्या अगोदर गिरीश म्हणत होते की तीस्ता सेटलमेंट. निखिल वागळे आज प्रचार करतात आहे एका प्रकाराने विरोधी पक्षांसाठी किंवा शिवसेनेसाठी. तीस्ता सेटलमेंट शिवसेना भवनसाठी. मी विचारधारा कुठली? विचारधारा अँटी मोदीइझम आहे का? युबीटी सेनाची विचारधारा काय? एकनाथ शिंदेची सत्ता. एकनाथ शिंदेची विचारधारा म्हणजे सत्ता. युबीटी सेनाचं काय? या क्षणाला विचारधारा हा फेडरलिझमकडे घेऊन जाणारा मुद्दा आहे, संघराज्याकडे घेऊन जाणारा मुद्दा. प्रादेशिक अस्मिता आहे तो मुद्दा. या इलेक्शन मध्ये तो मुद्दा आहे. तो अख्खा उद्धव ठाकरे शिवसेनेचा हाच तर प्रयत्न आहे. म्हणून तर ते सातत्यानं जो काय हा प्रकल्प तिकडे गेला, हे तिकडे गेलं, हे गुजरातनी हे केलं, गुजरातचा हा आणून बसवला, त्याच्यासाठी. पण ते थोडं भावनात्मक आहे. अर्थातच राजकारण भावनाच आहे ना. नाही मला नाही, पण अख्खं त्यांचं राजकारणच हे अस्मितेवर, मराठी माणसाच्या अस्मितेवर होतं. मराठी की महाराष्ट्र? मराठी माणसाच्या मुद्द्यावर तर सुरू झालं,
महाराष्ट्राची अस्मिता हा विषय हिंदुत्व वगैरे घेतल्यानंतर आला, पण आत्ताही त्यांचं म्हणणं काय आहे? उद्धव रोज आपल्याला का सांगतोय गद्दार, खंजीर खुपसला, 50 खोके का सांगतोय तो? तर बाळासाहेबांची जी इमेज होती शिवसेनेमध्ये त्याला यांनी धोका दिलेला आहे. दे हॅव डिच्ड बाळासाहेब. हे लोकांना पटवणं. महाराष्ट्र अस्मिता अजून जिवंत मुद्दा आहे की नाही? आहे ना. मराठी अस्मिता म्हणा, महाराष्ट्र त्यांची अस्मिता जी वोट बँक आहे त्यांच्यात आहे ना. त्यांची वोट बँक त्याच्या पलीकडे पण आहे, त्याच्या पलीकडे पण आहे बऱ्याच प्रत्येक राज्यामध्ये प्रमाणात. आहे. हिंदुत्व मग कुठे? हिंदुत्व पण आहे ना मुद्दा. आता तिथे तो खरा फरक होईल. Conflict. म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरिकांना तुम्हाला मराठी अस्मितेने गुंजारावं लागेल आणि तिथे एका मोठ्या प्रश्नाकडे आपण येतो. महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये विशेषतः प्रचंड प्रमाणावर जे नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे त्यांना मराठी पण कसं आकृष्ट होणार? आता फॉर एक्झाम्पल तू जर चेन्नईला गेला, तिकडे बदली झाली, तर तुला द्रमुक अद्रमुकपेक्षा काँग्रेस किंवा भाजप हे कारण त्या राज्यात जी भाषा नसलेला वर्ग हा त्या भाषेच्या विषयांशी नाही जोडला जाऊ शकत नाही. म्हणून महाराष्ट्राची गुंतागुंत काय? सगळ्यात मोठं नागरीकरण महाराष्ट्रामध्ये, अर्बनायझेशन, प्रचंड प्रमाणावर अन्य भागातले नागरिक आलेले आहेत. त्यांना मराठीचा मुद्दा वाटतो का? मग हा विषय महाराष्ट्रातले मराठी नागरिक आणि महाराष्ट्रातले अमराठी नागरिक यांच्यामधला संघर्ष येतो आणि तिथे शिवसेनेला स्वतःची जागा तयार करावी आता लागेल. इकडेच मला मग हा प्रश्न निर्माण होतो की तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने प्रादेशिकता किंवा प्रादेशिक मुद्दा हा शिवसेनेला तगवून ठरवू शकतो. अर्थात या गोष्टी नंतरच्या होतील की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले की नाही याच्याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे. पण प्युअर विचारधारेवरती जर आपण करायचं झालं तर कुठे कन्फ्युजन नाही का जाणवत? कारण शिवसेना उद्धव ठाकरेंना बोलताना आपण म्हणताना ते म्हणतात हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि मराठी, ते त्या ज्या लाईन्स आहेत त्या पद्धतीने कुठेतरी काय धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशा पद्धतीची परिस्थिती झाली आहे का कुठे? आणि त्याच्यामुळे त्यांना सर्व्हायव्हल करणं हे त्यांचं जे आयडिओलॉजिकल कन्फ्युजन आहे त्याचा प्रॉब्लेम त्यांना पुढच्या काळात होईल का? कसं झालंय ते त्यांचं कन्फ्युजन नाही आहे, हे नॉन बीजेपी सगळ्याच पार्टींचं कन्फ्युजन एक्सेप्ट डावे. कारण भाजपने हिंदुत्वावर एवढी मक्तेदारी करून टाकलेली आहे ना की अन्य कुणाला आता काँग्रेसला मतं देणारे काय फक्त अहिंदूच असतात का? हिंदू पण मतं देतात ना. पण ते जे भाजपचा तो दावा आणि त्याच्यावरती आग्रही प्रतिपादन आहे ना त्याच्यामुळे हा गोंधळ झाला. हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. राज ठाकरे हा म्हणजे ते हिंदुत्वाचा आता काय म्हणतात त्याला मराठी हिंदुत्ववादी यात आणि नवीनच वेगळा. कारण की मी बघितलंय साहिल, तामिळनाडूमध्ये जा, एक द्रविडियन आयडेंटिटी आहे, एक अस्तित्व आहे की आम्ही द्रविडियन आहोत, एक तामिळ आयडेंटिटी आहे. बंगालमध्ये जा, बंगालची आयडेंटिटी आहे आणि ती दिल्लीच्या विरोधात असते. बंगाल वर्सेस दिल्ली, तामिळनाडू वर्सेस दिल्ली. तशी महाराष्ट्रात आहे की नाही ह्या काळात? कारण की एवढं मायग्रेशन झालं आहे, एवढं कॉस्मो, मुंबई पण महाराष्ट्रांची नगरी नाही आहे. तर मग कसं तुम्ही जेव्हा म्हणता महाराष्ट्रीयन आयडेंटिटी, मला अजूनही वाटतं तुम्ही कसं ते पूर्णपणे महाराष्ट्रात करू शकाल? महाराष्ट्र तसं राज्य आहे का? जसं तामिळनाडू आहे, बंगालची एक कल्चरल आयडेंटिटी. तू म्हणतोस 100% मुद्दा खरा आहे. इट्स नॉट अ पेरोकियल थिंग टू थिंक अबाउट रिजनलिझम. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक पक्ष प्रत्येक भाषेमध्ये असतं. महाराष्ट्राची अडचण काय? दोन अडचणी आहेत. एक तर प्रामाणिक प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राला मिळाला नाही. प्रामाणिक म्हणजे तुम्ही डिफाइन करा. शुद्ध महाराष्ट्राची हिताचा विचार करणारा, मग द्रमुक असेल, तिथे ममता बॅनर्जीचा पक्ष असेल, द्रविड पक्ष आहेत किंवा TDPनी सुरुवातीला केलेलं आहे. इथे तसं झालं नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती होती, पण समिती ही नंतर टिकली नाही. ही त्याच्यामध्ये समाजवादी जास्त होते, हिंदुत्ववादी हा विचार फारच नव्हता त्याच्यामध्ये. नंबर एक. आणि दुसरं एक थोडासा राजकारणाच्या पलीकडचा मुद्दा पण तो नक्की विचार करायला हवा. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा घात हा महाराष्ट्राच्या मराठीच्या लिपीनं केलेला आहे. द स्क्रिप्ट हिंदीसारखी आहे म्हणून, हिंदीसारखी आहे म्हणून. दक्षिणेतल्या लोकांना वाटतं की हे हिंदीवादी आहेत आणि उत्तरेतल्या लोकांना वाटतं हिंदीच आहेत. तू ॲपलचं घे, गुगलचं घे, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये मराठी लिपी नाही आहे, हिंदी आहे. म्हणजे देवनागरी लिपी, पण ती हिंदी शैलीनं आहे. त्यामुळे जी अस्मिता आणि भाषा आणि ती एक लिपी हा जो एक अतिशय महत्त्वाचा विषय, हा राजकारणाच्या पलीकडे जाणारा विषय. तामिळनाडूची आयडेंटिटी कशामुळे राहिली? त्यांच्या लिपीमुळे राहिली. कर्नाटकची कशामुळे राहिली? लिपी बंगाली. म्हणून प्रश्न येतो ना, महाराष्ट्रीयन आयडेंटिटी राहणार का ह्या इलेक्शन नंतर? बरोबर आहे ना, हा मोठा प्रश्न. हा प्रश्न आहे की नाही? आणि जर राहिला नाही तर मग शिवसेनेची जागा कुठे? एकनाथ शिंदे बिकम बी टीम ऑफ BJP मग, आणि उद्धव ठाकरे जर सत्तेत नाही आले तर मग शिवसेनेचा फ्युचर काय? पण मगाशीच गिरीश कुबेरनी सांगितलं ना की शिवसेना सत्तेत नाही आली म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, तरी ती जगून राहील. पण ती लहान राहणार की खूपच लहान राहणार. मग ती AGP सारखी पार्टी, आसाम गण परिषद आहे, पण ती नंबर 1 पार्टी राहणार नाही महाराष्ट्राची. एका
शिवसेना कधी महाराष्ट्राची President नंबर वन member पार्टी राहिली party नाही. नव्हती. पार्टी बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पीकला सुद्धा. कारकिर्दीत हा पीकला नाही, नाही, सुद्धा. बघा. मला आश्चर्य वाटतं की म्हणून मी ते नाही, प्रामाणिक- साहेब बघ ना, तेलुगू देसम सारखी पार्टी NTR 83 मध्ये स्थापन करतात, 6 महिन्यात सत्तेत सत्तेवर येते. येते. राज्य- आता स्वतःच्या साधं- बळावर. साधं उदाहरण घे. भगतसिंग कोश्यारींनी करेक्शन कायम असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही आत्ता सांगितलं की NTR 6 महिन्यात सत्तेवर, हो. बाळासाहेब ठाकरे 60 वर्षात एकदा इंडिपेंडंटली सत्तेवर आले नाहीत. हो. लक्षात घ्या तुम्ही, व्हेन प्रमोद महाजन जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिंदुत्वाचा पॉईंट हा खेचून नेतोय, हा लीडर हिंदुत्वाचा प्लॅन पण ते 1987 शिवसेनेत खेचू दिलंय, शिवसेनेची चूक नाहीये का? नाही शिवसेना खेचून नेतोय ही शिवसेनेची चूक नाहीये. तेव्हा त्यांनी अलायन्स करून टाकला, युती करून टाकली आणि फ्रॉम 89 शिवसेनेला इंडिपेंडंटली निवडणुका लढवूच दिल्या नाहीत भाजपने. लढवू दिल्या नाहीत असं कसं काय? कायदेशीर दृष्ट्या सज्ञान लोकांचा पक्ष होता ना तो, नाही, ते बरोबर लढायला आहे. हवे होते. पण लढले म्हणून नाहीत तो ना. मुद्दा येतो. ॲस्पिरेशनच नव्हतं असं. हा, म्हणूनच म्हणतो Aspirations प्रामाणिक नव्हतं. प्रादेशिक पक्ष नसणं हे मान्य करायला हवं महाराष्ट्राला प्रारंभी. मला- आणि त्याच्यामध्ये इतिहासमध्ये म्हणजे इतिहास महाराष्ट्राची नागरिकांची सुद्धा एक मानसिकता आहे जी राष्ट्रीय पक्षाला म्हणजे जोपर्यंत बाळ गंगाधर टिळक जिवंत होते तोपर्यंत पुणे ही देशाची राजधानी होती. हो. राजकीय Almost. राजधानी पुणे होती. Almost. आणि हे मान्य करायला हवं. नाही, मला शेवटी फक्त एक विचारायचं आहे. तो सगळेजण आपण म्हणतो की महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता वगैरे, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार सुद्धा जेव्हा त्यांचं आत्मचरित्र लिहितात त्यावेळेस सुद्धा त्या आत्मचरित्रामध्ये दिल्ली वर्सेस महाराष्ट्राचा एक टोन आणतात त्याच्यात. बरोबर. की मी दिल्लीची हायकमांडचं कल्चर ऐकून घ्यायला तयार नाही, मी तिकडे नाही राहू शकत, मग तिकडे उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस, म्हणून मी माझा पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांचा सुद्धा साधारणतः तोच टोन आपल्याला दिसतो 66 पासून. आणि आपण निवडणुकांमध्ये सुद्धा बघितलं, आणि 14च्या निवडणुका या बेंचमार्क आहेत की प्रत्येकाने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. जे पक्ष रिजनल म्हणून ओळखले जातात त्या पक्षांना मिळून सुद्धा 35 ते 40% मतदान झालेलं आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये असा एक मतदार आहे 35 ते बरोबर आहे 40% की जो नॅशनल पार्टीजना मतदान करायला तयार नाहीये. या मतांचं काय होईल 2024 नंतर? ती विभागली जातात ना हळूहळू. या मतांचं काय होईल? ते कोण कोण दावेदार आहेत? महाराष्ट्राचं एकनाथ आत्ता- शिंदे, एकनाथ शिंदे, तू त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे महाराष्ट्राचं आता सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे तर कप्पेकरण जे झालेलं आहे, स्लायसिंग ऑफ द स्टेट्स पॉलिटिक्स, दॅट्स अ रिअल इश्यू. 6 पक्ष आता असतील, त्याच्याबरोबर ते बच्चू कडू आणि हा जो सगळा आहे, त्यामुळे सब रिजनल झाले, अजूनही खाली झाले. सब झालेलं आहे. आणि ते मग परत कास्ट आणि ते कम्युनिटी आणि त्याच्यामध्ये सब कास्ट, त्याच्यातल्या त्या पोटजातींच्या अस्मिता, हे महाराष्ट्राचं मोठं आव्हान आहे. आणि याच्यामध्ये डिझाईन नाही असं नाही आहे, हे ठरवून, कारण ज्या क्षणाला हा मतदार कुठल्याही दुसऱ्या राज्यात साहिल 40 वर्षात असं नाही झालंय की कुठल्या एका पक्षाला मेजॉरिटी नाही मिळाली आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे बरोबर. देशात. 40 वर्षात बरोबर. कुठल्याही एका पक्षाला आणि आता majority 2 पण नाही, आता 3 पक्षाला सत्ता करायला. मला एक तेच विचारायचं आहे की ही जी प्रादेशिक मतं आहेत ती काय आहेत? म्हणजे हिंदुत्ववादी प्रादेशिक मतं आहेत, राईट विंग प्रादेशिक मतं आहेत, सेंटर प्रादेशिक मतं आहेत, की ती प्युअरली प्रादेशिक मतं आहेत? शुद्ध प्रादेशिक शुद्ध प्रादेशिक मतं आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचार करणारा हा हिंदुत्ववादाकडे जाईल ना. म्हणजे अगदी त्याच्यासाठी आहे ना भाजप. हा, म्हणजे गंमत किस्सा म्हणून सांगायचं, श्रीरामचंद्रांकडे एक जण प्रोड्युसर गायिका घेऊन आला, म्हणाला ही छान प्रतिलता आहे, तिच्या लता मंगेशकरांना कॉम्पिट करेल. लता मंगेशकर म्हणाले खरी लता मंगेशकर असताना हिला कशाला मी घेऊ? हा, म्हणजे खरे हिंदुत्ववादी असताना हे कशाला? याचा अर्थ असा की शिवसेनेला हिंदुत्व सोडावं लागेल? नाही, त्याच्यात म्हणजे कसं माहिती का की ही भाजपची इतकी जी मक्तेदारी आहे ना हिंदुत्वावरती, ती मोडण्यात जोपर्यंत प्रादेशिक पक्षांना यश येत नाही, जसं ते द्रमुकनी करून दाखवलेलं आहे. ते हिंदू आहेत तरी भाजपवादी नाही आहेत. नाही, म्हणून मला वाटतं साहिल हे जे महाराष्ट्राचे इलेक्शन आहेत सर्वात इम्पॉर्टंट आहेत, कारण की हे डिसाईड करतील की हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हे वेगळे आहेत की त्यांचं मिश्रण झालं आहे, की मराठी अस्मिता हिंदुत्वाच्या बाहेर जाऊ शकत नाही, मराठी अस्मिता हिंदुत्वाला टक्कर देऊ शकते का, हे सगळे मोठे प्रश्न आहेत. ह्या इलेक्शनमध्ये हे डिसाईड होणार. जर शिवसेना, कुठलीही शिवसेना असो, चांगला प्रदर्शन केलं, विशेष तर उद्धव सेनानी, कारण की उद्धव सेनानीनेच टक्कर दिली एका प्रमाणाने हिंदुत्व जर दिला, तर मला वाटतं लोकांना वाटेल की अजूनही मराठी अस्मितेसाठी जागा आहे. किंवा शरद पवारांनी, कारण की शरद पवार पण तेच पॉलिटिक्स करतात. पण हे जे 2 पक्ष जर त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला नाही, मग कुठे ना कुठे असं वाटेल की ती जी भावना आहे ती आता कदाचित ती नागरिकांसाठी निराशा असेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं, BJPचा चेहरा कोण होते तर
मोदी आणि अमित शहा हे येऊन मोदींनी किती सभा घेतल्या? 16. Whereas 18 आणि Whereas- 12 ठिकाणी भाजप whereas हरला. मोदी आता म्हणजे महाविकास आघाडीचा चेहरा कोण होते? तर फक्त उद्धव ठाकरे होते. त्या महाविकास आघाडीचे शिल्पकार कोण होते? अर्थातच शरद पवार होते, पण प्रकृती अस्वास्थ्य वय त्यामुळे ते चेहरा बनू शकले नाही. उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे कम्प्लिटली त्यांच्या स्टाईलच्या बाहेर जाऊन त्यांनी मुंबईपासून विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापर्यंत सभा घेतल्या आणि 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्या मी मघाशी इन्फॉर्मल चर्चेत बोललो तेच परत सांगतो की तेव्हा एकच गोष्ट होती, आयदर टू बी विथ मोदी ऑर अँटी मोदी. त्यामुळे चिल्लर पार्टी जे सब ग्रुप झाले आहेत, सब डिव्हिजन झाले आहेत, खरं झालेलं. म्हणूनच तर राज ठाकरे ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याला इंडिपेंडंटली सगळ्या जागा लढवायला सांगतायत. म्हणजे कप्पेकरण हा जो शब्द वापरला कुबेरांनी तो अगदी बरोबर आहे, तो त्यांना हवा आहे. पण 24च्या इलेक्शनमध्ये त्या कप्पेकरणाकडे लक्ष दिलं नाही. तेव्हाही कप्पेकरण करण्याचा प्रयत्न झाला होता वंचित आघाडीला प्रकाश आंबेडकरांच्या सोबत घेऊन. लोकांनी निर्णय घेतला होता की तुम्ही आयदर मोदींच्या बाजूने उभे राहा किंवा मोदींच्या विरुद्ध उभे राहा. मोदींच्या विरुद्ध उभं राहायचं असेल तर महाविकास आघाडीचा जो कोण कॅन्डिडेट असेल त्याला मतदान करा. आघाडीच्या राजकारणामध्ये जनरली व्होट्स ट्रान्सफर होत नाहीत राजदीप. आपला नाही म्हटल्यावरती यावेळेला फर्स्ट टाईम मुस्लिम्स वोटेड फॉर शिवसेना. शिवसेना ज्यांनी आयुष्यात काँग्रेसला मतं दिली नव्हती भाजपबरोबर असल्यामुळे त्या शिवसैनिकांनी काँग्रेसला जाऊन मतदान केलं. आणि असा ट्रान्सफर सीन या विधानसभा एकच निवडणुकीत मुद्दा होईल का? शेवटचा एकच मुद्दा म्हणजे महाराष्ट्र कधी म्हणजे मराठी मन हे कधी काम करतं किंवा कधी जागरं होतं याचा एक दुर्दैवाने इतिहास आहे आणि तो 1920 साली टिळक गेल्यानंतरचा येते. महाराष्ट्राला आपल्याला कुणीतरी बळीचा बकरा बनवतंय, कुणीतरी वरती येऊन बसलंय, कुणीतरी अन्याय करतंय, ही भावना मराठी माणसाच्या मनामध्ये सतत असते. शिवाजी महाराजांच्या पासून शिवाजी महाराज तेव्हापासून, पहिले कुणीतरी ते दिल्ली आपल्यावरती अन्याय करते आणि त्याला इतिहास पण तसा आहे. म्हणजे अशोकाच्या पेक्षा मोठं साम्राज्य महाराष्ट्रामध्ये होतं. पैठणी राजधानी होती. गौतमीपुत्र षटकर्णी तो त्याचा लोकांना तो माहिती नाही आहे. आणि उत्तर विरुद्ध दक्षिण याच्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी सापडला आणि म्हणून महाराष्ट्राला नेहमी जेव्हा बळी आपण होतोय असं जेव्हा वाटतं तेव्हा मराठी म्हणून माणूस मतदान करतो. तसं यांना करता आलं तर या निवडणुकीमध्ये यश मिळेल, नाही करता आलं तर ते काय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आणि म्हणूनच या निवडणुका विधानसभेच्या कशा पद्धतीने होतात आणि मतदान कशा पद्धतीने होतं, काय प्रचाराचे मुद्दे निघतात, म्हणजे काय म्हणतात त्याला लाडकी बहीण योजना किंवा इतर सोप्स जे दिले जातात त्याच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्रात निवडणूक होतीये, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बघूया पुढचा महिनाभर तुम्हाला मुंबई तकवरती या चर्चा बघायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.